करा सगळ्यांनी प्लीज. वेबसाईट माहिती आहे का कुठली आहे स्कॉलरशिप फॉर्म अप्लाय करण्याची? हेलो, आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? हॅलो, हो येत. तर स्क्रीन दिसते का? हॅलो, यस सर. नीट गेलं का बघा, स्लो झालं. गुगल मध्ये इकडे सर्च करा ना, महाडीबीटी ही वेबसाईट येईल. महाडीबीटी ही वेबसाईट मी तुमच्या चॅटबॉक्स मध्ये टाकतोय, ती कॉपी करून कुठेतरी सेव्ह करून ठेवा आहे ना. आपल्या मीटिंगच्या चॅटबॉक्स मध्ये ती लिंक टाकतोय मी, मिळेल का बघा सगळ्यांना. दिस इज द वेबसाईट फॉर फिलिंग दी स्कॉलरशिप फॉर्म. हॅलो, यस, मिळाली का? येस सर. सगळ्यात पहिल्यांदा बरं का, ह्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे now how many of you have registered and for yourself, may I know, can you raise your hand so that I can count how many students have registered themselves on this MahaDBT portal for filling the scholarship form? हात वर करा आहे ना, कोणी कोणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. श्वेता नष्टे, शी हॅज रजिस्टर्ड. आहे तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड आहे? यस, येस सर. व्हेरी गुड. अजून कोणी रजिस्टर केलंय? एकट्यांनीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे. बाकीच्यांना रजिस्ट्रेशन कसं करायचं माहिती आहे का? हॅलो, हॅलो, हॅलो. नो सर. तर आपण एक केस घेऊया. ठीक आहे. हाऊ टू रजिस्टर. कसं करणार बघा. ठीक आहे, मी प्रोसेस सांगतो पहिल्यांदा आहे ना. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द प्रोसेस. यू कॅन डू इट लॅटर ऑन. ठीक आहे. दोज हू हॅव नॉट रजिस्टर्ड अँड फॉर दिस महाडीबीटी पोर्टल, सो यू कॅन क्लिक ऑन न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन. काय अडचण? ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्यांनी न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन ह्या बटनावरती क्लिक मारा. ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी विचारतं हे ऍप्लिकेशन, त्याची माहिती इकडे द्या. तुमचं नाव लिहायचं इकडे, पूर्ण ऍप्लिकंटचं नाव लिहायचंय. स्क्रीन दिसते का? हॅलो, येस सर. हिअर यू कॅन राईट युअर नेम, देन यू कॅन राईट युअर युजर नेम. ते युजर नेम कसं असावं त्याची माहिती इकडे दिलेली आहे. 4 कॅरेक्टर्स आणि लेस दॅन 15 कॅरेक्टर्स. येतं का लक्षात बघा. युजर नेम तुमचं इथे टाका, तिथे ब्लँक स्पेस वगैरे चालत नाही. ठीक आहे. अल्फाबेट्स चालत नाहीत, स्पेशल सिम्बॉल चालत नाहीत. फक्त तुमचं नाव लिहायचं, युजर नेम लिहायचंय. त्याला आपण युजर नेम म्हणतोय. ते 4 ते 15 कॅरेक्टरचं असावं. पासवर्ड मध्ये तिकडे 8 ते 20 कॅरेक्टर्स असावे तुमच्या पासवर्ड मध्ये, जिकडे कमीत कमी तुमचं एक अल्फाबेट कॅपिटल असलं पाहिजे, कमीत कमी एक अल्फाबेट स्मॉल लेटर केस असलं पाहिजे, त्याच्यामध्ये एक नंबर पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. ही इलिजिबिलिटी आहे तुमच्या पासवर्ड साठी. ठीक आहे. सेम पासवर्ड यू विल हॅव टू राईट ओव्हर हिअर. देन यू कॅन राईट युअर ईमेल ऍड्रेस. तुमचं जीमेल वरती अकाउंट असणार आहे प्रत्येकाचं, तर ते जीमेल ऍड्रेस इकडे लिहा. नंतर तुम्ही इकडे गेट ओटीपी फॉर ईमेल आयडी व्हेरिफिकेशन हे बटन प्रेस करा. हे बटन प्रेस केल्यानंतर तुमच्या ईमेलला एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. इथपर्यंत काय अडचण? हॅलो, हो सर.
then you can mention your mobile number. After mentioning mobile number over here, you will press this green button. After pressing this green button, you will get an OTP in your mobile number, and that mobile number should be linked with your अगं इंट्रोडक्ट ते काहीतरी आहे कसलं तरी पथक आहे शाळेत ते 10 पोर रोल नंबर आमच्यात कशी पण आहे ते अगं कुणाल कापसे. मेकॅनिकल ओ कुणाल, काय अवघड झालं बघा. ठीक आहे. So you can mention your mobile number. That mobile number should be linked with your Aadhaar card. ही गरज आहे तिकडे. आलं का लक्षात? हॅलो हॅलो. येस सर. हा, मोबाईल नंबर इथं असा टाकायचा आहे, तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर त्याच्याशी लिंक असला पाहिजे. तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी इकडे टाकायचा आहे. यू प्रेस दिस रजिस्टर बटन, तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल. इथपर्यंत काय अडचण? हाऊ टू रजिस्टर? न्यू कॅन्डिडेट्स कॅन रजिस्टर्ड बाय क्लिकिंग दिस बटन. न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन हे बटन दाबल्यानंतर हा फॉर्म येईल. हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तुमचं रजिस्ट्रेशन महाडीबीटी पोर्टल साठी होईल. हे तुम्ही 4 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. तुमचा युजर नेम आणि पासवर्ड हे 4 वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 4 वर्ष तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल. कळलं का? रजिस्ट्रेशन कसं करायचं कळलं का? हॅलो. येस सर. येस सर. त्याच्या पुढच्या लेवलला परत मी काय करतोय, मेन वेबसाईटला जातोय. दिस इज मेन वेबसाईट. when you will click after registration, when you will click on this post matric scholarship, once again you click on this button. मग इकडे तुम्हाला applicant login ला जायचं आहे. after registration you will have to go to applicant login. सुरुवातीलाच applicant login ला जाऊ नका. if registration process is completed, then only you can go to applicant login. applicant login ला क्लिक करा. तुम्ही टाकलेला युजर नेम आणि पासवर्ड इकडे टाका. ठीक आहे, ह्याला कॅप्चा म्हणतात. हा कॅप्चा ह्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन हिअर हे बटन प्रेस करायचं आहे. तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे लॉग इन हिअर बटन प्रेस केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारतं ते तुमचा आधार कार्ड नंबर. आता इकडे आपण दाखवू नाही शकत बिकॉज वी डोंट हॅव सच केस. फक्त समजून घ्या. Then you will have to enter your Aadhaar card number. After entering Aadhaar card number, you will have to press one button and get OTP नावाचं एक बटन येईल तिकडे. After pressing that get OTP button, you will get an OTP from Aadhaar portal. Aadhaar portal वरून आपल्याला तुमच्या मोबाईल रजिस्टर्ड मोबाईल वरती तुम्हाला एक OTP भेटेल. तो OTP टाकायचा. It means with this what will happen, your account and which you have opened on MahaDBT, it will get linked with your Aadhaar card. येते का लक्षात? हॅलो. यस. येस सर. मग परत एकदा आहे ना, तुमचं आधार लिंकिंग चेक करेल ही वेबसाईट. त्याच्यानंतर तुम्हाला युजर नेम पासवर्ड आणि परत एकदा हा कॅप्चा टाकून लॉग इन हिअर करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचंय बघा. मी थोडीशी स्क्रीन मिनिमाइज केली. स्कॉलरशिप दिसते का? माझी स्क्रीन दिसते का? हॅलो. येस सर. येस सर. येस सर. मी पीडीएफ ओपन करतोय. ह्या पीडीएफ मी काल आपल्या टेलिग्राम चॅनल वरती शेअर केलेले आहेत. एक काल 2 विद्यार्थी आलते आणि इकडे कॉलेजमध्ये, तर त्यांचा फॉर्म थोडासा प्रोफाईल कसा भरायचा आहे ना त्याच्यासाठीचा हा पीडीएफ होत्या. तर ह्या पीडीएफ ओपन करून कसा फॉर्म भरायचा आहे त्याचं थोडंसं माहिती येण्यासाठी बरं का, हा सॅम्पल फॉर्म, हे सॅम्पल फॉर्म्स आहेत असं कन्सिडर करा. मी पहिलं ओपन करतोय. तर इकडे तुम्हाला तुमचा आधार कार्ड हे बँकला लिंक आहे का हे चेक होत आहे. ही पहिली लिंक दिसते का? आधार बँक लिंक. हॅलो हॅलो हॅलो. येस सर. हा, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक पोर्टलला तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंट सोबत मॅप आहे का हे चेक केलं जातंय आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या अकाउंट सोबत कनेक्ट होतंय.
तर सगळ्यात पहिल्यांदा टॉपला आहे ना, वर डाव्या साईडला टॉपला असलेली जी काही लिंक आहे आधार बँक लिंक, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक आहे का, प्लस तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या बँकेशी लिंक आहे का, प्लस तुमचा मोबाईल नंबर हा महाडीबीटी पोर्टलला पण लिंक होतोय. ह्या 3 गोष्टी एकत्रित होतात आहेत ह्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर. समजलं का? हॅलो, यस. Yes, sir. तिकडे मग असा हिरव्या रंगामध्ये स्टेटस तुमचं काय होईल, व्हेरीफाईड आधार मॅप्ड टू बँक असं येईल. हे झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल भरण्यासाठी ह्या डाव्या साईडच्या थर्ड आहे, वरून थर्ड आहे, ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. यू विल हॅव टू अपडेट युअर प्रोफाईल. आपण नुकतंच अकाउंट काढलेलं आहे, आपला प्रोफाईल आपल्याला भरायचा आहे. 100% प्रोफाईल भरल्याशिवाय तुम्ही काय ते बघा ना, स्कॉलरशिप साठी अप्लाय करू नाही शकत. सो फर्स्ट टास्क यू विल हॅव टू कम्प्लीट, दॅट इज फिलिंग आवर प्रोफाईल, अँड दॅट प्रोफाईल यू विल हॅव टू कम्प्लीट 100%. काय अडचण? काय अडचण? No, sir. मग त्याच्यानंतर तुम्हाला इकडे तुमचा मोबाईल नंबर लिहिलेला दिसेल, तुमचा ईमेल आयडी रजिस्टर्ड झालेला दिसेल. नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची. मी फास्ट जातोय, ठीक आहे. तुमची माहिती भरा. इकडे या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे आपण. तुमचं एज, तुमचं जेंडर काय आहे, मेल असेल फिमेल असेल काय बघा ना, ते इकडे जेंडर भरा. तुमचं पूर्ण नाव टाका इकडे, जसं तुमचं SSC मार्कशीट वर आहे त्या पद्धतीने तुमचं नाव टाका. इकडे मोबाईल नंबर भरा आहे. तुम्ही अनमॅरिड आहात, इकडे तुमचा पॅरेंटचा मोबाईल नंबर लिहायचा आहे, लक्षात घ्या. इकडे तुमचं मॅरिटल स्टेटस स्वतःच लिहायचं आहे. तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात का डायव्होर्स झालेला आहे तुमचा, तुमच्याबद्दलची माहिती लिहायची इकडे, ठीक आहे. तुमचं नंतर इकडे रिलिजन भरायचं आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, जसं तुमचं धर्म असेल त्या धर्माचा इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. नेक्स्ट, तुमची कास्ट कुठली आहे, SC ST OBC NT जे काही असेल कास्ट, ती कास्ट इकडून सिलेक्ट करा. तुमचा फॅमिली इन्कम, फॅमिली अॅन्युअल इन्कम इकडे लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे का विचारतं हे पोर्टल. येस म्हणल्यानंतर तुम्हाला तिकडे तुमच्या इन्कम सर्टिफिकेटचा सर्टिफिकेट नंबर लिहायचा आहे. ती ऑथॉरिटी म्हणजे ते सर्टिफिकेट कुणी दिलंय, तर तहसीलदारने दिलं असेल तर तहसीलदार इकडे सिलेक्ट करायचा आहे. इकडे ऑप्शन्स असतील वेगवेगळे, ते ऑप्शन्स काय आहेत बघा. त्याच्यानुसार त्या सर्टिफिकेट वरती लिहिलेलं असतं कुणी दिलं ते, ठीक आहे. जर अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. नंतर तुम्ही इकडे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जे इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे त्या इन्कम सर्टिफिकेटचा फोटो घ्यायचा आहे, ते फोटो घेऊन इकडे अपलोड करायचा आहे. नंतर तुम्हाला इकडे डेट लिहायचे, ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं त्या सर्टिफिकेट वरती तारीख असते, ती तारीख लिहायची. काय अडचण? इन्कम सर्टिफिकेट बद्दल काय काय माहिती भरायची कळली? हॅलो, हो सर. पुढे जातोय आपण. जसं आपण इन्कम सर्टिफिकेट बद्दल माहिती भरलेली आहे, सिमिलरली यू हॅव टू फिल आहे ना इन्फॉर्मेशन अबाउट युअर डोमेसाईल सर्टिफिकेट. मग ते विचारतं तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस येस म्हणायचं. इकडे स्वतःचा असेल तर सेल्फ घ्यायचा आहे, वडिलाचा असेल फादर म्हणायचं आहे. बघा तुमचं स्वतःचं डोमेसाईल सर्टिफिकेट असावं तर इकडे सेल्फ ऑप्शन करा. नंतर मग तो डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर इकडे भरायचा आहे. तुमचं संपूर्ण नाव त्या डोमेसाईल सर्टिफिकेट वर जसं आहे तसं ते नाव इकडे लिहायचं आहे. ते डोमेसाईल सर्टिफिकेट कुठल्या ऑथॉरिटी कडून तुम्हाला मिळालेलं आहे, तहसीलदार कडून मिळाला असेल तर तहसीलदार लिहा इकडे. डोमेसाईल सर्टिफिकेटचा फोटो काढून तो इथे अपलोड करायचा आहे चूज फाईल करून. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट किती तारखेला तुम्हाला मिळलं त्या डोमेसाईल सर्टिफिकेट वरती डेट असते, ती डेट इथे टाकायची. काय अडचण डोमेसाईल सर्टिफिकेट बद्दल? हॅलो, नो सर. नंतर तुमची स्वतःची वैयक्तिक माहिती लिहायची. तुम्हाला सॅलरी भेटते का असं विचारतंय पोर्टल. तर तुम्ही विद्यार्थी आहात, जर तुम्ही कमवत नसेल तर इकडे नो लिहा. जर कोण कमवत असेल, जॉब करत असेल, विद्यार्थी म्हणजे शिकत तर इकडे यस म्हणा. बघा डिसेबिलिटी टाईप म्हणजे तुम्हाला काही फिजिकल प्रॉब्लेम आहे का असं विचारतं ते. म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहात का, तर तिकडे माहिती भरा. नंतरचा महत्वाचा प्रश्न पोर्टल विचारतंय, आधार बँक सोबत तुमचं जे काही बँकचं खातं आहे हे आधार कार्ड सोबत लिंक आहे का, येतं लक्षात? हॅलो, येस सर.
जर तुमचं बँक अकाउंट जर लिंक असेल आधार कार्ड सोबत तर इकडे यस म्हणायचं आहे. नसेल तर तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड देऊन तुमच्या आधार कार्ड हे त्या बँक सोबत कनेक्टेड असलंच पाहिजे, अदरवाईज स्कॉलरशिप भेटत नाही. स्कॉलरशिप मिळण्यासाठी तुमचं आधार कार्ड हे त्या बँक सोबत लिंक असलं पाहिजे. कळलं का? हॅलो, यस. ओके सर. हा, जे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डासोबत लिंक आहे त्या बँक अकाउंटचा अकाउंट नंबर इकडे लिहायचा आहे तुम्हाला. नंतर त्या बँकेचा IFSC कोड लिहायचा आहे इथे तुम्हाला. लिहिल्यानंतर सेव्ह बटन दाबल्यानंतर ऑटोमॅटिक ब्रँच येते इकडे. आता हा विद्यार्थी रोपळ्याचा असल्यामुळे रोपळ्याच्या बँकेचा ब्रँच नेम इकडे डिस्प्ले झालेला आहे. तसं तुमची कुठली ब्रँच आहे त्याचा IFSC कोड नुसार इकडे त्या ब्रँचचं नाव ऑटोमॅटिक येतं. तुमच्याच बँकचं नाव ऑटोमॅटिक आलंय का हे चेक करायचं आहे आणि मग सेव्ह बटन दाबायचं आहे. काय अडचण? हॅलो, ओके. नो सर. पुढच्या लेवलला बरं का, मी फास्ट जातोय आता, हे महत्वाचं होतं. नंतर सेकंड आहे ना, तुमच्या प्रोफाईल मध्ये सेकंड गोष्टीला जायचंय जिकडे अदर इन्फॉर्मेशन म्हणलेलं आहे. आपण पर्सनल इन्फॉर्मेशन भरली आतापर्यंत. यस. हॅलो, येस सर. नंतर दुसरी टॅब आहे तिकडे अदर इन्फॉर्मेशन मध्ये तो परमनंट ऍड्रेस विचारतो. तर तो आधार कार्ड जे काय तुमचं आधार कार्डावरती असलेला ऍड्रेस हा ऑटोमॅटिक इकडे घेऊन येतो. फक्त तुम्हाला विलेज लिहायला लागतं इकडे, विलेज. ते विलेज तेवढं टाईप करा, बाकीच्या गोष्टी तुम्हाला भरायची गरज नाही. नंतर तुमचा हा ऍड्रेस कुठला, परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस दोन्ही ऍड्रेस सेम असतील तर यस म्हणा इकडे आणि सेव्ह करा. आलं का लक्षात? ही सगळी माहिती ऑटोमॅटिक भरून येते तिकडे. हॅलो, ओके. ओके सर. अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला तुमचा घरचा पत्ता भरायचा आहे तिकडे. मी पुढच्या पेज कडे जातोय. अदर इन्फॉर्मेशन नंतर बरं का, अदर इन्फॉर्मेशन भरली आपण. नंतर तुम्हाला पास्ट क्वालिफिकेशन नाही मला वाटतं पॅरेंट्स इन्फॉर्मेशन विचारली जाईल तिकडे तिसऱ्या टॅब मध्ये. ठीक आहे. तर तिकडे तुमचे आई वडील जिवंत आहेत का असं विचारतं हे महाडीबीटी ऍप्लिकेशन. जिवंत असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणा. जिवंत असेल यस म्हणल्यानंतर ह्या 3 गोष्टी विचारतं ऍप्लिकेशन. तुमच्या वडिलाचं संपूर्ण नाव, वडिलाचं ऑक्युपेशन म्हणजे ते काय करतात, त्यांना सॅलरी भेटते का, शेतकरी असेल तर सॅलरी भेटत नाही, नो म्हणा इकडे. त्याच पद्धतीने तुमची मातोश्री काय म्हणणार बघा ना, आई तुमची जिवंत असेल आहे का असं विचारतं, यस नो म्हणा. यस असेल तर परत एकदा 3 फील्ड विचारल्या जातात. तुमच्या आईचं संपूर्ण नाव, तुमच्या आई काय करतात. मोस्टली आपल्या सगळ्यांच्याच आई म्हणू आपण, ठीक आहे, त्या हाऊसवाईफ असतात, लक्षात घ्या. त्यांना सॅलरी भेटत नाही. अशा पद्धतीने तुम्ही भरून सेव्ह करून पुढे जावा. काय अडचण? हॅलो, नो सर. चौथ्या गोष्टीकडे जातोय आपण प्रोफाईल कसा कम्प्लीट करायचा 100% त्याच्याकडे चौथ्या गोष्टीमध्ये काय काय विचारतं बघा. ते तुमचं करंट कोर्सचं इयर विचारतं. ते आपण 2021 ला ऍडमिशन घेतलंय फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये, 2021 सिलेक्ट करा. आपलं कॉलेज हे महाराष्ट्र राज्यामध्ये येतं, महाराष्ट्र सिलेक्ट करा इकडे. आपलं कॉलेज स्वेरिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं, सोलापूर जिल्हा सिलेक्ट करा. पंढरपूर तालुक्यामध्ये येतं. तुम्ही जो कोर्स करतायत त्याला अंडर ग्रॅज्युएट कोर्स असं म्हणतात. इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तिकडून तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्स हे सिलेक्ट करायचं आहे. तुमची स्ट्रीम काय आहे तर इंजिनिअरिंग स्ट्रीम आहे. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे. श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर 6220 हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठली ब्रँच मिळाली आहे कॅप थ्रू आहे, बॅचलर बीटेक ऑप्शन घ्यायचा आहे तिकडे. बीई आणि बीटेक हे दोन्ही ऑप्शन राहतील. हा ऑप्शन सिलेक्ट करताना तुम्ही बीटेक साठी तुमची ब्रँच सिलेक्ट करणारा ऑप्शन सिलेक्ट करावा. कळलं का? हॅलो, यस. येस सर. त्याच्यानंतर तुम्हाला MST CET साठी किती मार्क मिळाले ते मार्क इकडे लिहायचे. 2च डिजिट लिहायचे त्याचे 37.67. मला वाटतं 4-5 अंक इकडे जास्त आहेत, तर तुम्ही फक्त 2च डिजिट लिहा. जर जास्त डिजिट्स लिहिले तर ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट करत नाही. सीईटीचे मार्क्स भरताना डेसिमल पॉइंट नंतर 2च डिजिट भरा.
त्याच्यानंतर तुम्हाला EN नंबर लिहायचा आहे, ऍप्लिकेशन ID नंबर लिहायचा आहे, तुमचा कॅप थ्रू EN नंबर सगळ्यांना माहिती आहे का? तो कॅप लेटरवर असतो. हॅलो, यस. येस सर. हा, त्याच्यानंतर मला वाटतं इकडे तुमचं इयर ऑफ स्टडी आहे ना. ही माहिती कशी काय आली नाही माहित नाही, ठीक आहे. तर ही पण माहिती भरा तिकडे. जर भरताना काय अडचण आली तर मी सांगेन तुम्हाला. तुमचा गॅप नव्हता तिकडे, रेग्युलर विद्यार्थी आहात तुम्ही. प्रोफेशनल कोर्स सिलेक्ट करा आणि इकडे तुमची कॅटेगरी कुठली आहे ती कॅटेगरी न चुकता व्यवस्थित सिलेक्ट करा. जनरल, ST, SC, OBC, VJNT अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज असतील तर त्याच्यानुसार तुमची कुठली कॅटेगरी आहे, ज्या कॅटेगरीमधून तुमचं ऍडमिशन झालं ते इकडे सिलेक्ट करा. काय अडचण? हॅलो, सर. त्याच्यानंतर 5वा मी PDF ओपन करतोय. जिकडे बघा आपण फास्ट जाऊ. 21 मिनिट झाले बरं का. 40 मिनिटाला बंद होतं मीटिंग. त्याच्यानंतर काय माहिती विचारते बघा ना. तुमचं 10वी 12वीची माहिती भरा म्हणतं ते. येतं का लक्षात? हॅलो, यस. येस सर. हा सर. हा, तर इकडे 10वी आणि 12वीची माहिती आणि तुम्हाला 10वी 12वीचं मार्कशीट इथे अपलोड करायचं आहे. मी पुढच्या पेजकडे जातोय. त्याच्यानंतर तुम्हाला हॉस्टेल डिटेल्स लिहायचे, तुमचे स्वतःचे हॉस्टेल डिटेल्स. आता जर कोण हॉस्टेलला राहत असेल तर हॉस्टेलियर म्हणा. जर हॉस्टेलला राहत नसेल, तुमचे 2 डोस पूर्ण झाले नसतील तर तुम्ही हॉस्टेलला राहत नसणार आहे. तुम्ही डे स्कॉलर सिलेक्ट करून पुढे जावा. डे स्कॉलर असेल तर तुम्हाला हॉस्टेलची स्कॉलरशिपला अप्लाय करता येत नाही. तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असेल तरच हॉस्टेलच्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. समजलं? हॅलो, यस. सर नंतर अप्लाय करायचंय म्हटल्यावर आता काय करायचं? नाही, तुम्ही हॉस्टेलला राहत असेल तर हॉस्टेलियर म्हणायचंय. हॉस्टेलला राहत नसेल, आता घरात राहत असेल तर डे स्कॉलर म्हणून पुढे जायचंय. कळलं का? हॉस्टेलला राहायचं असेल तर 2 डोस घ्यायला पाहिजे. ते 2 डोस घेऊन तुम्ही हॉस्टेल मधल्या रेक्टरला विचारून इकडे मग यायला पाहिजे राहायला. त्याच्यासाठी फी भरायला लागेल. ती भरलेली फी वापस मिळण्यासाठी तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करू शकणार. हॅलो, यस. येस सर. हा, आणि शेवट बर का, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला स्कीमला अप्लाय करायचं आहे. तुमची कुठली स्कीम राहते त्याच्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओपन साठी काल मी चेक केलं, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ही EBC ची स्कॉलरशिप तुम्ही अप्लाय करू शकता. ओपन साठी मी फक्त सांगतोय, बाकीच्यांसाठी वेगळं राहील. बाकीच्यांना कोणाला नाही समजलं तर मला टेलिग्राम वरती विचारा, मी सांगेन कुठल्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं तुमच्या कॅटेगरीनुसार. ठीक आहे. ओपन साठी फक्त सांगतोय मी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज EBC स्कॉलरशिप आहे. आणि जर हॉस्टेलला राहत असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख असं काहीतरी नाव आहे, मोठं नाव आहे ते. ठीक आहे, समजलं का? वसतिगृह निर्वाह भत्ता योजना असं काहीतरी नाव आहे त्याचं. ठीक आहे, तर त्याला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. समजलं का? स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा आहे? हॅलो हॅलो हॅलो, आणि काय अडचण आली तर मी आहे. आपण फॉर्म भरूया, नो इश्यूज. कॉलेजवर यायची गरज आहे का नाही माहित नाही. जर तुम्ही सगळे डॉक्युमेंट जर टेलिग्राम थ्रू मला दिले तर मी इकडून पण तुमचा स्कॉलरशिप फॉर्म भरू शकतो. पण तो स्कॉलरशिप फॉर्म भरताना आपण इंडिव्हिज्युअली भरूया, गडबड गोंधळ गर्दी नाही होणार. येस. प्रत्येकाला एक दिवशी अशा मीटिंग मध्ये बोलवून प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली फॉर्म भरून देण्याची पण जबाबदारी माझ्याकडे आहे. फक्त तुम्ही जर तुम्हाला माझ्याकडून भरून घ्यायचं असेल तर आय कॅन हेल्प ऍज अ प्रॉपर टीचर. जर तुम्ही तुमच्या नेट कॅफे वरती गेला तरी पण ते भरून देतात. फक्त नेट कॅफे वरती गेल्यानंतर ते पैसे घेतात. येस. हॅलो, येस सर. इकडे तुम्हाला माझ्याकडून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फॉर्म भरून देण्याची जबाबदारी ही माझी स्वतःची आहे. ते मी पूर्ण करेन जर तुम्हाला माझ्याकडून फॉर्म भरून घ्यायचा असेल तर. समजलं का? हॅलो, ओके सर. येस सर. अजून काय अडचणी असतील तर माझा टेलिग्राम ID बर का मी चॅटबॉक्स मध्ये लिहितोय. पर्सनली जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर दिस इज माय टेलिग्राम ID. यू कॅन हे कॉपी करून तुम्ही पेस्ट करू शकता किंवा @SD भोसले सर्च करा तुमच्या टेलिग्राम मध्ये. माझा अकाउंट येईल तिकडे.
ठीक आहे, त्याला हाय म्हणलं तर मी रिस्पॉन्स करेन. डन. लेट अस स्टॉप हिअर. Yes, sir. Yes, sir. Thank you very much for attending this session. I hope you have understood and how to fill an scholarship form. आणि जरी काय अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. थांबतोय आपण इकडे. सगळ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरा आहे ना. जे मॅनेजमेंट थ्रू झालेले आहेत ऍडमिशन्स त्यांनी फक्त भरायचा नसतो, ठीक आहे. आणि जरी तुम्हाला काही डाऊट असेल स्कॉलरशिप फॉर्म भरायचा आहे का नाही तर त्याच्यासाठी तुम्ही सीसींना भेटा वाटलंच तर, कारण की त्यांच्याकडे तो डाटा असतो कोणाचं मॅनेजमेंट मधून झालंय कोणाचं कॅप थ्रू झालंय ऍडमिशन. येस. Yes, sir. Yes, sir. थांबतोय आपण इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.